बिग बॉस मराठी सीझन 5 चा सूत्रधार खरा विजेता कोण असलं पाहिजे हे जर तुम्ही पाहायला गेलात तर सूरज चव्हाण हा खरा विजेता असला पाहिजे अशा अनेक लोकांचं म्हणणं आहे। पण त्यात अशा कोणत्या क्वालिटी आहेत की ज्याच्यामुळे तो विजय आपण करू शकतो? तर लोकांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, जे लोक काय जे व्ह्यूअर्स आहेत, जे TRP त्याच्यामुळे एवढी वाढलेली आहे की जे लोक बिग बॉस बघत नव्हते, बिग बॉस म्हणजे काय हे पण त्यांना माहीत नव्हतं, असे लोकसुद्धा बिग बॉस बघायला लागले। आणि बिग बॉस बघितल्यानंतर ते कळालं की सूरज चव्हाण याच्यामुळे या बिग बॉसच्या जे चॅनल आहे, जे शो आहे, त्या शोला TRP वाढत चालली आहे। त्यामुळे तो एक प्रमुख दावेदार आहे की तो विजयाचा साक्षीदार होऊ शकतो, म्हणजे विजय तो मिळवू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक असं सुद्धा म्हणतात की त्याला सहानुभूती म्हणून विजय मिळवून द्यायला लागला, असं काही नाही आहे। एक लक्षात ठेवा, सूरज चव्हाण हा एक असा म्हणजे पोटात एक आहे बाहेर एक आहे असं नाही आहे। सुरुवातीला लोक त्याच्या बाबतीत एवढे निगेटिव्ह होते की अरे हा काय वेड्यासारखा करतो, हा काय असं वागतो, हा काय तसं वागतो, ह्याला कशाला घेतलेत बिग बॉसमध्ये म्हणून बघणारे लोक त्यानंतर सूरज चव्हाणचं तिथं वागणूक आणि सूरज चव्हाणची राहणीमान पाहून तिथं चेंज झालेले आहे। आणि तिथूनच सूरज चव्हाण एंटरटेनमेंट तर केलेलंच आहे, शिवाय सूरज चव्हाणचं जे काही साधी राहणीमान होती, जे गरीब घराण्यातून तो आलेला होता, त्याची जी परिस्थिती होती, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सूरज चव्हाण हा एक महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो विजयाचा। तिसरी गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण हा एक खूपच म्हणजे भावना म्हणतात ना त्याला आपण, भावना जे लोकांना दाखवतो ना, भावनाचून। आता कसं असतं की काही लोक देखावा करतात, ॲक्टिंग करतात, ॲक्टिंग करून त्यांना दाखवावं लागतं की मी असं करतो ठीक आहे, ते एक पोटा पाण्यासाठी करावं लागतात ॲक्टिंग्स, ते ती गोष्ट आहेच। पण रिअल ना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन ॲक्टिंग करणं तेवढं गरज नसतं। आता हा सूरज चव्हाण काहीच शिकलेला नाही आहे, मान्य आहे काही शिकलेला नाही आहे, पण तो सूरज चव्हाण स्वतःचं काहीतरी म्हणजे स्वतःचं असं तो दाखवत पण नाही आहे की मी काय करतो, पण तो स्वतः किती गरीब आहे आणि तो कशा पद्धतीनं राहतो, जरी शिकलेला नसेल तरी पण त्याची काम करण्याची धडपड तुम्ही बघू शकता। त्याला फक्त गेम कळत नाही, त्याला गेम जरी कळत नसेल ना तरी तो मला सांगा शक्तीचा गेम ज्यावेळेस आला त्यावेळेस सांगितल्यानंतर तो गेम कसा खेळतो, एकदम बेस्ट गेम खेळतो। त्यामुळे सूरज चव्हाण हा यशस्वी होण्यासाठी लायक आहे, तो फायनल विनर असला पाहिजे। लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत की अरे त्याला कशाला तुम्ही विनर बनवताय वगैरे वगैरे, बाकीचे खेळणारे वगैरे वेडे आहेत का? पण मित्रांनो, सूरज चव्हाण सुद्धा चांगलाच गेम खेळलेला आहे, तो सहानुभूतीच्या जीवावर नाही आहे तर लोकांच्या प्रेमापोटी आज तो पुढे आहे आणि त्याच्यामुळेच सगळ्यांना काही फायदा झालेला आहे। सूरज चव्हाणमुळे सगळ्यांना फायदा झाला आहे, त्या बिग बॉसच्या शोला सुद्धा सूरज चव्हाणमुळे फायदा झाला। आणि तर सूरज चव्हाण हा तो विजयासाठी सक्षम आहे, तो विजय मिळवू शकणार आहे, तर तो विनर व्हायलाच पाहिजे, ट्रॉफी तो कमायलाच पाहिजे, तो ट्रॉफी घेऊन जायलाच पाहिजे, तो विजय मिळवायलाच पाहिजे। आता महत्त्वाचे कंटेस्टंट होते याच्या अगोदर सुद्धा बिग बॉसमध्ये आलेले कंटेस्टंट, त्यांनी सुद्धा सांगितलं की सूरज चव्हाण एवढं गरीब आहे तर आम्ही पण आम्ही पण चाळीमधून आलो आहे, झोपडपट्टीमधून आलो आहे, आम्ही आमच्या ह्याच्यामधून आलो, आम्ही पण खूप गरीबाचे दिवस काढले वगैरे। मित्रांनो, तुमचे दिवस तरी सुधारले असतील, पण सूरज चव्हाणचे दिवस सुधारलेले नाही आहेत अजून, त्यांना अजून ते हे करतात आणि त्याचे फायदा घेणारे लोक आहेत ना अजून वाढतच चाललेले आहेत। त्यामुळे फायदा घेणारे लोक, कारण का शिकला नाही आहे, तुम्ही ॲटलिस्ट शिकलेले आहात, तुम्ही तुमच्या गरीब परिस्थितीतून वरतीला, गरीब परिस्थितीतून कोण आलेलं नसतं, सगळेच आलेलं असतात, मी सुद्धा गरीब परिस्थितीतून आलो आहे। गरीब परिस्थिती प्रत्येकाच्या वरती असते, पण त्याची जी क्वालिटी आहे, तो काय राहतोय, तो काय आता करतोय, तो हळूहळू काहीतरी त्याच्या जीवनामध्ये सक्सेस व्हावा ह्या एक सहानुभूती लोकांमध्ये आहे। तर सहानुभूती तर आहेच आहे, पण त्याच्याकडे विनिंग क्वालिटी पण आहेत। विनिंग क्वालिटी काय, कारण तो टास्क चांगलं खेळलेला आहे, आतापर्यंत चांगलं टास्क खेळला आहे, तो एंटरटेनमेंट केलेला आहे आणि त्याच्यामुळे TRP वाढलेला आहे, त्याच्यामुळे लोक बिग बॉस पाहायला लागलेत, म्हणून बिग बॉस शोला यावर्षी व्हॅल्यू आहे। म्हणून सूरज चव्हाण बिग बॉसचा ट्रॉफी जिंकायलाच पाहिजे, ही एक अपेक्षा प्रत्येक लोकांकडून होत आहे। आता सूरज चव्हाण हा बाबतीत तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर तुम्ही कुणाला वोट करणार आहात? मी सूरज चव्हाणला वोट केलेलंच आहे आणि सूरज चव्हाणलाच वोट करणार आहे। जितके काही वोटिंग्स येत आहेत ते सूरज चव्हाणलाच येत आहेत आणि सूरज चव्हाणला नक्की वोट करा, ही तुम्हाला खूप मी कळकळीची विनंती करतो। एखादा गरीबाचा मुलगा पुढे गेलेला, खरंच आपला मराठी माणूस गरीबाचा मुलगा
जर पुढे गेला तर पुढे नक्कीच त्या आपल्याला पुढे आणखी एंटरटेनमेंट करेल, ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.